नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत। तसेच काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहेत आणि काही महिलांचे अर्ज हे रिव्ह्यूमध्ये टाकवत आहेत। परंतु ज्या महिलांचे अर्ज आता मंजूर झाले आहेत म्हणजे अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांना अजून एक महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे मित्रांनो। तर त्यांचे बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये येणार आहेत। तर ते कोणते महत्त्वाचे काम आहे तर या ठिकाणी करायचे आहे। म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, अशा महिलांना आता कोणते महत्त्वाचे काम करायचे आहे चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून ही योजना अधिकच सुलभ आणि सरळ करण्यात आलेली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला आहे। आता त्यापैकी बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना सुद्धा आता एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। तर त्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। तर ते कोणते काम करायचे आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ज्यावेळेस आपण नारी शक्ती दूत या मोबाईलच्या द्वारे माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज हा भरत असतो त्यावेळी आपल्याला या ठिकाणी बँकेचा तपशील देते वेळी या ठिकाणी आपल्याला बँकेचे पूर्ण नाव द्यावे लागते। त्यानंतर बँक धारकाचे नाव, त्यानंतर बँक खाते क्रमांक आणि त्यानंतर IFSC कोड अशा या गोष्टी या ठिकाणी भरल्यानंतर सगळ्यात खाली महत्त्वाचा ऑप्शन दिसत आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय आणि या ठिकाणी होय किंवा नाही असे 2 ऑप्शन असतात। परंतु आपल्याला या ठिकाणी आपला फॉर्म अपलोड करण्यासाठी होय हेच सिलेक्ट करावे लागते। म्हणजे मित्रांनो आपले बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे असेच आपल्याला या ठिकाणी सांगावे लागते। त्यामुळे आपला फॉर्म हा या ठिकाणी अपलोड होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। परंतु या ठिकाणी नाही केले तर आपला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो आणि झालेला सुद्धा आहे बऱ्याचशा महिलांचा मित्रांनो। त्यामुळे यावेळेस रिजेक्ट झालेला असल्यामुळे तर या ठिकाणी नाही हा पर्याय सिलेक्ट केलेला होता म्हणून बऱ्याचशा महिलांचा अर्ज हा या ठिकाणी रिजेक्ट झालेला। परंतु आता ज्यांनी या ठिकाणी होय केलेले आहे त्यांचे आधार कार्ड हे खरोखर त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे। कारण की मित्रांनो या योजनेचे पैसे महिलांना DBTच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि DBTच्या माध्यमातून पैसे घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे आता या ठिकाणी हा पर्याय दिला असतो। त्यामुळे आता बँक खाते हे आपल्या आधार कार्डासोबत लिंक करून घेणे हे गरजेचे आहे। तर मित्रांनो आता या ठिकाणी ज्या महिलेने आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडला आहे काय हे पर्याय आपल्या बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसताना सुद्धा होय केलं होतं आणि त्यांचे फॉर्म आता मंजूर झालेले आहेत। तर आता अशा महिलांनी आपले बँक खाते खरोखर आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यायचे आहे। तसेच ज्या महिलांना आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे माहीत नसेल तर त्यांनी या ठिकाणी जी बँक दिली असेल त्या बँकेत जाऊन त्यांनी हे चेक करून घ्यायचे आहे की त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही, जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारे पैसे हे विना अडचणीने तुम्हाला मिळू शकतील। म्हणजेच मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचे गेले तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जेवढे पण महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत त्या सर्व महिलांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे आणि ते म्हणजे त्यांनी जी बँक खाते या योजनेअंतर्गत या ठिकाणी दिलेले असेल ते बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे। कारण की या योजनेअंतर्गत तुम्हाला आता रक्षाबंधनच्या वेळी 2 महिन्याचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पैसे 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये रक्षाबंधनाच्या वेळी शासनाकडून या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याच्या अगोदर जेवढ्या पण महिलांचे अर्ज या योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत आता पुढे मंजूर होतील अशा सर्व महिलांनी त्यांच्या बँकेत जाऊन त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर लगेचच त्यांनी करून घ्यायचे आहे। ज्या महिलांना माहीत नाही त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही तर त्यांनी सुद्धा बँकेत जाऊन हे निश्चित चेक करून घ्यायचे आहे की जेणेकरून या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण ही येणार नाही आहे। आणि ज्यावेळी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील। त्यामुळे तुमच्या बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे खूपच महत्त्वाचे आहे।